आपल्या मनात कधीकधी एखादी छोटीशी इच्छा येते, अगदी साधी, क्षुल्लक वाटते. पण काय होईल जर तीच साधी वाटणारी इच्छा एका मोठ्या संकटाचं कारण ठरली तर? आज आपण अशाच एका इच्छेबद्दल जाणून घेणार आहोत, एका हजारो वर्षे जुन्या कथेतून, जिचा धडा आजही तितकाच महत्वाचा आहे. आणि या कथेचा पायाच मुळी बुद्धांच्या एका शक्तिशाली वाक्यावर आहे. ते म्हणतात, वाईट इच्छा ही क्षुल्लक बाब आहे असे कधीही समजू नये. हे वाक्य नीट लक्षात ठेवा, कारण आपली आजची संपूर्ण कथा याच एका विचाराभोवती फिरणार आहे. तर गोष्ट घडते जेतवनात, मध्यरात्रीच्या वेळी. वरवर पाहता सगळीकडे शांतता आहे, पण आतमध्ये काही भिक्षूंच्या मनात एक मोठं आध्यात्मिक वादळ घोंगावतंय. आणि हे काही एक दोन भिक्षू नव्हते, तब्बल 500 तरुण होते, ज्यांनी श्रीमंत व्यापारी घराण्यातलं ऐशोआरामाचं आयुष्य सोडून हा आध्यात्मिक मार्ग स्वीकारला होता. त्यांनी सगळ्या सुखांचा त्याग केला होता, किंवा निदान त्यांना तरी तसंच वाटत होतं. कारण त्या मध्यरात्री ज्या वासनांना त्यांनी मागे सोडलं होतं, त्याच विचारांनी त्यांच्या मनावर हल्ला चढवला होता. त्यांच्या आत एक तीव्र संघर्ष सुरू झाला होता, एक अशी लढाई जिथे एकटेच लढत होते. पण खरं तर ते एकटे नव्हते. बुद्धांना आपल्या कक्षात बसून सुद्धा या भिक्षूंच्या मनातील अस्वस्थता जाणवत होती. आणि त्यांची करुणा तर बघा, जशी आई आपल्या एकुलत्या एका मुलावर नजर ठेवते किंवा एखादा माणूस आपल्या डोळ्याची काळजी घेतो, अगदी त्याच ममतेने त्यांनी या भिक्षूंना मदत करायचं ठरवलं. पण बुद्धांची शिकवण्याची पद्धत किती अप्रतिम होती पहा. त्या 500 भिक्षूंना सगळ्यांसमोर कमीपणा वाटू नये म्हणून त्यांनी फक्त त्यांनाच नाही तर तिथल्या सगळ्याच भिक्षूंना एकत्र बोलावून घेतलं. त्यामुळे हा धडा वैयक्तिक न राहता सर्वांसाठी एक सार्वत्रिक शिकवण ठरला. आणि मग सगळे भिक्षू एकत्र जमल्यावर बुद्धांनी इच्छेच्या या समस्येचं मूळ कारण काय आहे हे सांगायला सुरुवात केली. त्यांनी समजावून सांगितलं की प्रत्येक साधकाला 3 आंतरिक शत्रूंवर विजय मिळवावा लागतो. ते म्हणजे वासना, द्वेष आणि क्रूरता. हेच ते विचार आहेत जे आपली मनःशांती हिरावून घेतात. आणि मग बुद्ध एक अशी तुलना करतात जी थेट काळजाला भिडते. ते म्हणतात, एक लहानशी वाईट इच्छा ही अगदी तुमच्या शत्रूसारखीच असते. बघा, सुरुवातीला शत्रू पण किरकोळ वाटतो आणि इच्छाही. पण एकदा का संधी मिळाली की दोघेही फक्त आणि फक्त विनाशच घडवतात. इच्छेचा धोका किती गंभीर आहे हे पटवून देण्यासाठी बुद्ध काही अतिशय भेदक रूपकं वापरतात. ते म्हणतात, इच्छा म्हणजे अन्नातल्या विषासारखी आहे, त्वचेवरचा खाजेसारखी आहे, किंवा एखाद्या विषारी सापासारखी. ती तर इंद्राच्या वज्रासारखी आहे, जिला नेहमीच टाळलं पाहिजे, जिची भीती बाळगली पाहिजे. आता ही शिकवण आणखी प्रभावीपणे देण्यासाठी बुद्धांनी कथेच्या आत एक कथा सांगायला सुरुवात केली. त्यांच्याच एका मागच्या जन्मातील ही कथा आहे. या कथेत बोधिसत्व म्हणजेच भावी बुद्ध एका कोल्ह्याच्या रूपात जन्माला आले होते. आणि हा कोल्हा गंगेच्या काठावरच्या जंगलात राहायचा. तर एके दिवशी काय होतो, या कोल्ह्याला नदीकिनारी एक मेलेला हत्ती दिसतो. त्याच्यासाठी तर ही जणू एक मोठी मेजवानीच होती. पण त्याची पार निराशा होते. तो सोंड चावायला जातो तर ती नांगराच्या फाळासारखी कठीण, सुळे तर हाडांसारखेच, पोट धान्याच्या टोपलीसारखं टणक. शेवटी थकून भागून प्रयत्न केल्यावर त्याला मागच्या बाजूला एक मऊ जागा सापडते, अगदी केकसारखी. आणि इथूनच कथेचा पुढचा टप्पा सुरू होतो, जिथे कोल्ह्याला मिळालेलं यशच त्याला एका भयंकर संकटात ढकलतं. त्या मऊ जागेतून तो लोभाने हत्तीच्या पोटात शिरतो. आत तर त्याला माणसाची मेजवानीच मिळते. तो इतका खुश होतो की विचार करतो, अरे वा, इथे तर अन्न आणि घर दोन्ही आहे, आता बाहेर जायची काय गरज. आणि तो तिथेच राहायचा मूर्खपणाचा निर्णय घेतो. पण लवकरच त्याची ही मेजवानी एका तुरुंगात बदलते. कसं? तर बघा, उन्हामुळे हत्तीची कातडी सुकते, कडक होते आणि आत जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होतो. आता आत काय? मिट्ट काळोख. खायला ठेवलेलं अन्नही संपलेलं. तो कोल्हा आता पूर्णपणे अडकला होता. पण म्हणतात ना, नशिबाचा फेरा. अचानक एक मोठं वादळ येतं. पावसामुळे ती कातडी पुन्हा थोडी ओली होते आणि त्याला प्रकाशाचा एक छोटासा, अगदी टीजभर किरण दिसतो. आणि मग काय, तो कोल्हा त्या एका किरणासाठी जीवाच्या अकांताने त्या छिद्राकडे झेपावतो आणि त्या धडपडीत त्याचे अंगावरचे सगळे केस गळून पडतात. आता बुद्ध या बोधकथेचा संबंध
पुन्हा एकदा थेट त्या भिक्षूंच्या संघर्षाशी जोडतात. बाहेर आल्यावर तो कोल्हा आपल्या केसांशिवायच्या शरीराकडे पाहतो आणि त्याला एक मोठा साक्षात्कार होतो. तो स्वतःलाच सांगतो, हे संकट दुसऱ्या कोणामुळे नाही, तर केवळ माझ्या लोभामुळेच माझ्यावर ओढवलं आहे. वेदनेतून मिळालेला हा एक खूप मोठा धडा होता. आणि मग तो स्वतःशीच एक वचन देतो, एकदा धोका अनुभवल्यावर शहाणपण येतच. मला खूप भीती वाटली, यापुढे मी हत्तीच्या आतड्यांच्या मोहापासून कोसो दूर राहीन. हाच त्या वेदनेतून शिकलेला धडा होता. ही कथा संपल्यावर बुद्ध त्या 500 भिक्षूंना 4 आर्य सत्यांचा उपदेश करतात आणि त्या कथेच्या शक्तिशाली प्रभावामुळे त्या सर्वच्या सर्व भिक्षूंना अर्हताप्राप्ती होते, म्हणजे ते ज्ञानाच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचतात. आता अर्हताप्राप्ती म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही बौद्ध धर्मातील ज्ञानाची अंतिम अवस्था आहे. ही अशी अवस्था आहे जिथे व्यक्ती सर्व वासना आणि दुःखांपासून मुक्त होऊन निर्वाण प्राप्त करते. आणि मग कथेच्या शेवटी बुद्ध एक असा खुलासा करतात ज्यामुळे या शिकवणीला खूप जास्त वजन प्राप्त होतं. ते म्हणतात, त्या काळातला तो लोभी कोल्हा दुसरा कोणी नसून मी स्वतःच होतो. यातून हेच स्पष्ट होतं की हा धडा केवळ ऐकीव नाही, तर स्वतःच्या अनुभवातून शिकलेला आहे. तर ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, लहान वाटणारा मोह किंवा लोभ जर वेळीच ओळखला नाही, तर तो आपल्यासाठी एक तुरुंग बनू शकतो. आणि यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की आपल्या आजच्या जीवनात असे कोणते हत्तीचे शव आहेत ज्यांच्या मोहात अडकण्याचा धोका आपल्याला असू शकतो.